नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाची अशी 5वी पंचवार्षिक योजना बघतोय। इकॉनॉमिक्समधल्या योजना हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यामुळे आपण याला व्यवस्थित डिटेलमध्ये करतोय। याच्या आधी आपण 4 पंचवार्षिक योजना बघितल्यात आणि त्या आपण एकदम डिटेलमध्ये बघितल्यात, कारण इकॉनॉमिक्समध्ये आधीच फार मोजके टॉपिक असतात, त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक तुम्हाला डीपमध्ये माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपण या पंचवार्षिक योजना एवढ्या डिटेलमध्ये करतोय। ओके, आपला एक पण पॉईंट याच्यातून मिस व्हायला नको। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी हे जे 2 चार्ट्स आहेत हे तुम्हाला पाठ करायचे आहेत। आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की हा जो चार्ट आहे याच्यामध्ये नियोजित वृद्धी दर आहे, प्राप्त वृद्धी दर आहे आणि कुठलं मॉडेल यूज केलं होतं, तर हा एक चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे। आणि दुसरा म्हणजे या साईडला सुद्धा कुठली योजना, त्याचा कालावधी काय होता आणि मुख्य भर हा कुठल्या गोष्टींवरती देण्यात आला होता, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्याच आहेत। आता आपण आपल्या मुख्य टॉपिककडे वळूयात। तर 5वी पंचवार्षिक योजना होती, याचा कालावधी होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978। ॲक्च्युली 1979 पर्यंत ह्याचा कालावधी चालला असता, पण पुढं जनता दलाचं सरकार आलं होतं, त्यामुळे त्यांनी 1 वर्ष आधीच ही पंचवार्षिक योजना बंद केली। ओके, तर 5व्या पंचवार्षिक योजनेचे जे अध्यक्ष होते त्या होत्या इंदिरा गांधी, उपाध्यक्ष होते दुर्गा प्रसाद धर आणि दुसरे एक उपाध्यक्ष होते ते म्हणजे PN हस्कर। तर 2 उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी। आणि याच्यासाठी कुठलं मॉडेल यूज केलं होतं, तर त्याला प्रतिमान म्हणतात। तर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं जे ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल जे होतं, तर तेच याच्यासाठी म्हणजे या 5व्या पंचवार्षिक योजनेसाठी सुद्धा यूज करण्यात आलं। आणि ह्याचा जो 5व्या पंचवार्षिक योजनेचा जो आराखडा होता हा उपाध्यक्ष दुर्गा प्रसाद धर यांनी तयार केला होता। हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या योजनेची थीम काय होती किंवा नाव काय होतं, तर दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन। तर हे या योजनेची मुख्य थीम होतं किंवा नाव होतं। अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला लास्ट PSIच्या एक्झाममध्ये सुद्धा येऊन गेला होता की 11व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय, 12व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय। तर अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित एक्झाममध्ये ना, त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवा। ओके, आणि याला दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन असं का नाव देण्यात आलं? ॲक्च्युली 1970-71ची जर आकडेवारी बघितली तर त्यानुसार भारताच्या पॉप्युलेशनपैकी 56.5% पॉप्युलेशन हे दारिद्र्य रेषेखाली होतं। ओके, एकूण पॉप्युलेशनचा जर विचार केला तर त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त जनता ही दारिद्र्य रेषेच्या खालची होती, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन। तर मग यांचं व्यवस्थित निर्मूलन करता यावं, त्यांना स्वतःच्या हातावरती किंवा स्वावलंबन बनवावं, तर यासाठी म्हणूनच या योजनेमध्ये अशाच प्रकारचे जे वेगवेगळे कार्यक्रम होते ते सुद्धा हाती घेण्यात आलेत। ओके, ते आपण कार्यक्रम सुद्धा पुढे बघूयात। तर एकूण खर्च किती करण्यात आला होता हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। सगळ्यात जास्त खर्च हा इंडस्ट्रियलायझेशनवरती म्हणजे इंडस्ट्रीजवरती करण्यात आला, तर 26% हा इंडस्ट्रीजवरती खर्च करण्यात आला। त्यानंतर ॲग्रीवरती तो म्हणजे 22%, त्यानंतर एनर्जी सेक्टरमध्ये 19%, ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये 18% आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 27%। ओके, आणि एक सेपरेट असा गृहनिर्मितीसाठी म्हणून सुद्धा खर्च करणं अपेक्षित होतं 1.6% ते पण। तर 1.6% खर्च हा गृहनिर्मितीवरती विशेष खर्च म्हणून या योजनेमध्ये काढण्यात आला होता। ओके, तर हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि एकूण खर्च हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये 37,250 कोटी करण्यात अपेक्षित होतं किंवा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात 39,426 कोटी खर्च करण्यात आला। त्याच्यामुळं म्हणजे एक जवळजवळ 2200 कोटी खर्च हा एक्स्ट्रा करण्यात आला आहे। आता आपण बघू की गव्हर्नमेंटनी कुठली कुठली विकासाची कामं हाती घेतली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे आखण्यात आलं होतं, म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 1976। तर 16 एप्रिल 1976ला भारताचे पहिले लोकसंख्या धोरण हे जाहीर झालं होतं। ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे हा। त्यानंतर एक कार्यक्रम हाती घेतला होता, त्याचं नाव होतं इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, दॅट इज एकात्मिक बाल विकास कार्यक्रम। हा 2 ऑक्टोबर 1975 पासून चालू करण्यात आला। याच्यामध्ये वयोगट 0 ते 6 या वयोगटातील मुलांना किंवा बालकांना पोषण व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, तर ही योजना म्हणजे हे या योजनेचं ध्येय होतं। ओके, त्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये बघाल तर प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच RRB, रिजनल रुरल बँक्सची स्थापना सुद्धा करण्यात आली होती 2 ऑक्टोबर 1975ला। ओके, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, विचारू शकतात एक्झाममध्ये RRBची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली, तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये RRBची स्थापना करण्यात आली।
त्याचबरोबर जर प्रायव्हेट सेक्टर बँक जर लक्षात ठेवायची असेल तर ठेवू शकता तुम्ही. HDFC जी आहे ही सुद्धा याच 1975 मध्ये स्थापन करण्यात आली. ओके. आणि हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नातून ही स्थापन करण्यात आली होती. तर आजच्या या लेक्चरमधून तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे HDFC चा लॉंग फॉर्म काय. ओके. तुम्हाला एक्झाममध्ये नाही येणार, फक्त तुमच्या जनरल नॉलेजसाठी म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ज्यांना कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ओके. तर आता आपण दुसरी एक योजना बघू, ती म्हणजे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण भागातील तरुणांचे प्रशिक्षण देण्याची किंवा त्यांच्यासाठी कौशल्याचे प्रशिक्षण देणारी संस्था सुद्धा स्थापन करण्यात आली. ओके. तर 15 एप्रिल 1979 याला सुरुवात करण्यात आली होती. ॲक्च्युली ग्रामीण भागातले जे युवक आहेत तर यांना तांत्रिक प्रशिक्षण देणं आणि त्याचबरोबर त्यांच्या कौशल्याचा विकास करणं हा याच्यातून हेतू होता. ओके. त्याचबरोबर वाळवंट विकास कार्य म्हणजेच डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुद्धा विकसित करण्यात आला किंवा याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. 1977 ते 78 या काळामध्ये वाळवंट भाग म्हणजे वाळवंटातलं किंवा या डेझर्ट्समधलं विकास करणं म्हणजेच तिथल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची लागवड करता येईल किंवा तिथलचा विकास कसा करता येईल या पद्धतीने प्लॅन आखण्यात आले. ओके. त्याचबरोबर नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम म्हणजेच राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हे सुद्धा हाती घेण्यात आले होते. यामध्ये वयोगट 15 ते 35 यामधल्या सगळ्याच निरक्षर जे असतील, इलिटरेट जे असतील तर यांना पुढील 5 वर्षात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी ही योजना होती. ही पण लक्षात ठेवा, नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम. तर हा सुद्धा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला. आता आपण बघू की राजकीय घडामोडी काय होत्या. राजकीय अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण यामध्येच या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यानच सिक्कीम या राज्याची स्थापना करण्यात आली किंवा सिक्कीमला राज्याचा दर्जा प्राप्त झाला आणि ते भारतामध्ये विलीन झालं होतं. ओके. तर 26 एप्रिल 1975 36व्या घटनादुरुस्तीने सिक्कीमचे भारतामध्ये विलिनीकरण करण्यात आले आणि त्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. ओके. या दरम्यानच 42वी घटनादुरुस्ती सुद्धा झाली होती, जे की मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा ओळखतो आपण. आपले जे पंचायत राजचे जे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण 42वी घटनादुरुस्ती एकदम डिटेलमध्ये बघितली आहे. तुम्ही तिथून ती बघू शकता आणि ह्याच्यावरती एक 5 मिनिटाचं लेक्चर आपण सुद्धा एक्स्ट्रा एक अपलोड करू, म्हणजे 42वी घटनादुरुस्ती तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. ओके. तर याला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. आणि आणीबाणी सुद्धा लागू झाली होती देशामध्ये याच दरम्यान. 1975 रोजी आणीबाणी म्हणजे काहीतरी 25 जून 1975 ही लागू करण्यात आली होती. हा जो समोर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतोय हा द हिंदू मधला आहे त्यावेळेसचा. तर ॲक्च्युली 20 कलमी कार्यक्रम आहे ॲक्च्युली हा. तर उत्तर प्रदेशचे जे एक इलेक्शन्स झाले होते तर ॲक्च्युली अलाहाबाद उच्च हायकोर्टनी त्याचे न्यायाधीश सिन्हा होते, मला त्यांचं नाव लक्षात नाही आहे. तर त्यांनी इंदिरा गांधींची जे लोकसभा निवडणूक होत्या तर त्यांना इंदिरा गांधींना दोषी ठरलं होतं त्या इलेक्शन्समध्ये. ओके. आणि या कारणामुळं मग बऱ्याच राजकीय घडामोडींसाठी म्हणून इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींना सल्ला देऊन, राष्ट्रपती त्या काळातले होते की फखरुद्दीन अली अहमद, तर ते राष्ट्रपती होते, त्यांना आणीबाणी जाहीर करायला लावली. ओके. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की आणीबाणी कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये होते, तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ओके. आता आणखीन राजकीय घटनामध्ये सांगायचं झालं तर पोखरणची जी चाचणी आहे ही पहिली अणुचाचणी आपल्या देशाने घेतली होती. त्याला आपण बुद्ध हसला असं सुद्धा म्हणतो. ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवा, बुद्ध हसला किंवा स्माइलिंग बुद्ध असं म्हणतात त्याला. तर पहिली अणुचाचणी 18 मे 1974 घेतली होती. हे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित एक्झाममध्ये आहे ना, कारण जर पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारायचे म्हणलं डीपमध्ये तर असे प्रश्न विचारू शकतात. आता आपण याचा कन्क्लुझिव्ह पार्ट बघूयात. तर नेमकी ग्रोथ आपली कशी होती ही याच्यावरून कळेल. तर आपली जी औद्योगिक वाढ होती किंवा औद्योगिक जी ग्रोथ होती ही मंद होती. 5.3% इतका औद्योगिक विकास दर होता किंवा वृद्धी दर होता. अन्नधान्याचं उत्पादन सुद्धा म्हणजे ॲक्च्युली बऱ्यापैकीनं वाढलं होतं. आपण जर विचार केला तर आधीचा जर विचार केला तर त्या मानाने बरंच वाढलं होतं. 126 दशलक्ष टन एवढं अन्नधान्याचं उत्पादन सुरू होतं. त्यानंतर चलनवाढ ही अतिशय बदलती होती सारखी, चलनवाढ वाढत होती म्हणायला लागेल. जो WPI असतो, दॅट इज होलसेल प्राइस इंडेक्स, हा 331 पर्यंत जाऊन पोचला होता, जो की 260-270 त्याच्या आसपास होता आधी. तर तो 331 पर्यंत पोचला होता. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा एकूण जर वाढ म्हणायचं तर ती 19.2% एवढी वाढ झाली होती राष्ट्रीय उत्पन्नामधले. मात्र जो वृद्धी दर होता हा 4.4 एवढा अपेक्षित होता, तो वाढून 4.7 एवढा झाला होता.
तर हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, तर तुम्ही हे जे आधी आपण चार्ट्स बघितले सगळ्यात स्टार्टिंगला, त्याच्यामध्ये हे सगळे वृद्धी दर आहेत, अपेक्षित वृद्धी दर किती होते आणि ॲक्च्युअल किती होते ते तुम्ही बाकीच्या योजनांसाठी सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जे येणारे एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी याच्यातून प्रश्न बनू शकतात, या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुमच्या नोट्ससुद्धा बनवा. ओके, तर आपण अशाच प्रकारच्या बाकीच्या ज्या आपल्या पंचवार्षिक योजना आहेत यासुद्धा कंप्लीट करूयात. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.